एक महत्वाची बातमी, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला 2 दिवस लपवून ठेवलं होतं। भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मोठा दावा केलाय, तर दिंडोरीतील स्वामी समर्थ सेवा केंद्रात लपवल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे। भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी हा मोठा दावा केलेला आहे। वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला 2 दिवस लपवून ठेवलं होतं असा मोठा दावा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी केलेला आहे। तर दिंडोरीमधील स्वामी समर्थ सेवा केंद्रात त्यांना लपवल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। स्वामी समर्थ सेवा केंद्र 2 आहे आणि तिथं 20च्या वर भक्त निवासांच्या खोल्या आहेत। त्या खोल्यामध्ये जे आहे ते अण्णा मोरे आणि त्यांच्या मुलांनी मिळून जे आहे ते वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या दोघांनाही लपवलं होतं। ते दोघंही तिथं वास्तव्याला होते। त्यामुळे माझी पोलीस प्रशासन, CID आणि SIT या सगळ्यांनाच विनंती आहे की स्वामी समर्थ केंद्र 2 मधले जे काही CCTV आणि DVR आहेत ते ताबडतोब जे आहेत ते आपण ताब्यात घ्यावे, तरच तो वास्तव्याला होता की नाही हे आपल्याला समजेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।